आणि आता पाहणार टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। सतत चर्चेत असणारे सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची तडकाफडकी बदली करण्यात आलेली आहे। मराठी भाषा विभाग सचिव पदावरून तुकाराम मुंढेंना हटवण्यात आले। एसटी कर्मचाऱ्यांचा डिसेंबर महिन्याचा पगार लांबणीवर 9 तारीख उजाडली तरी कर्मचाऱ्यांच्या हाती डिसेंबरचा पगार नाही। सरकारने सवलत प्रतिपूर्तीची 327 कोटी रुपयांची रक्कम दिली नसल्यामुळे पगार लांबणीवर। आरे कॉलनीमधील अनधिकृत कामे लवकरच हटणार। 5 जणांची समिती स्थापन करण्याचा पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांचा निर्णय। समिती महिन्याभरात आपला अहवाल देणार। मुंबईच्या वेस्टमध्ये एसी डबल डेकर बसेस दाखल होणार। डबल डेकर बस पार्किंगसाठी 3 डेपोमध्ये सुविधा। धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या अंमलबजावणीकरता स्थापन करण्यात आलेल्या कंपनीवर 2 अधिकाऱ्यांची नियुक्ती। वल्सा नायर सिंह आणि श्रीनिवासन यांची राज्य सरकारने नियुक्ती केली आहे। कृषी निर्यातीला बंदीचा फटका नाही। कृषी निर्यातीमध्ये घट होण्याची शक्यता केंद्रीय वाणिज्य सचिव सुनील बर्थवाल यांनी फेटाळली। मध्य महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, नाशिक, नगरमध्ये पावसाचा येलो अलर्ट। उर्वरित मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे भूसंपादन पूर्ण। नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडकडून कामाला गती। उग्रम असॉल्ट रायफल ठरणार गेम चेंजर। देशाची पहिली स्वदेशी असॉल्ट रायफल तयार झाली आहे। अंतिम चाचणीनंतर लवकरच संरक्षण दलामध्ये तिचा समावेश केला जाणार आहे।